मैसूर पाक करण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे 1 वाटीभर बेसनचं पीठ चाळून, 1 वाटी तेल घेतलेलं आहे, 1.5 वाटी साखर. तेल आपण पातेल्यामध्ये काढून गरम करायला ठेवूया. 1.5 वाटी साखर कढईमध्ये ओतून घ्यायचं आणि त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घेऊन साखरेमध्ये ओतायचं आणि 1 तारी साखरेचा पाक तयार करायला गॅसवरती ठेवायचा. अशा प्रकारे गरम करायला ठेवायचं दोन्ही बाजूने आणि अशा प्रकारे 1 तारी साखरेचा पाक तयार करायचा. साखरेचा पाक तयार झाले की त्यामध्ये विलायची पावडर टाकायची थोडीशी आणि बेसनचं पीठ टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं. बेसनच्या पिठाच्या गाठ्या मोडल्या की पीठ छान एकत्र झालं की त्यामध्ये गरम करायला ठेवलेलं तेल 4 ते 5 वेळा थोडं थोडं ओतून घ्यायचं आणि मस्त अशी जाळी येते आणि ताटाला थोडंसं तूप लावायचं आणि मैसूर पाक तयार झाला की ताटामध्ये काढून घ्यायचा आणि 1 तास थंड करायला ठेवायचा आणि त्याच्या खाप्या मोडून घ्यायच्या. तर अशा प्रकारे कट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मैसूर पाक तयार झालेला आहे.